कशाला बोलवलं ते सांगा ना आधी मला. आता बस तर. अहो आजी मला खेळायला जायचंय आणि आज माझी पहिली बॅटिंग आहे आजी, जाऊ दे ना मला खेळायला. थांब थांब. ही वही घे, हे पेन आणि 5 नावं लिहून काढायचे, ती लिहून घे पटकन. अहो आजी नावं लिहायची ना, मग तुम्ही लिहा ना, मी जातो ना खेळायला. मला तू बस म्हटलं ना. अहो आजी बॅटिंग आहे आता माझी. मला लिहिता वाचता आलं असतं, तुला बोलवलं असतं का? हा, मला जरा कमी दिसतं ना. हा चल लिह पटकन. 5-15 नावं लिहायचे, पटकन लिह. कसली नावं लिहायची आणि मी का लिहायची आजी? मला जाऊ दे ना, माझी मॅच आहे हो आजी. ते काय, माझी थोरली सून आहे ना मा, तिचं आहे डोळे जेवण. तर कुणाला बोलवायचं कुणाला नाही त्याची नावं नको का काढायला? हा चल पटकन लिह. ठीक आहे, एक काम करा, पटापट नाव सांगा, मी नाव लिहितो आणि बॅटिंग करायला जातो. पटकन लिह चल. हा बोला पटापट. हा बेबी आत्या, बेबी पोप्या दादा, संतोष काका, ती ही कोण रे ती? ती नाही का तोंडावर नाव आहे माझ्या, काय ती अंबरनाथला राहते नाही का ती पोपटची धाकली कोणती? अहो आजी तुमचे नातेवाईक मला कसे माहित असतील? व्यवस्थित नाव सांगा ना मला. होय ते पोपटची धाकलेली. नंतर तिला विचारते मी, पोपटची धाकलेली. पोपटची दाखली. हा, पोपटची धाकली, नंतर नरहराप्पा, नंतर ही मावय झाले ना, तोंडावर आहे नाव माझं. ते उचेला कोण तू? तो नाही का नामदेवच्या गावचा उचेला? काय लिहताय तुम्ही? बरं झालं आलीस. इथे नामदेवच्या गावचा उचेला कोण ग? विकास नाही तो इलास. इलास. हा इलास. त्याचं नाव नको लिहूस, ते खोडून टाक. त्याचं नको लिहूस. काय करताय काय तुम्ही पण? कसली नावं चालली, कसली लिखापटी चालली? अहो वहिनी तुमचं डोळा जेवण आहे ना, हा. तर त्याला कोणाकोणाला बोलवायचं त्याची यादी करतोय आम्ही. हा काय? हे काय आताच झालंय ऐका. कोणाकोणाची नाव आहेत? हे काय लिहिलं नाही बघा. हा. बेबी आत्या, हा. पोप्या दादा, हा. संतोष काका, हा. अंबरनाथच्या पोपटची धाकली आणि नरारी आप्पा. झाली. माय बापाची नाव नाही लिहिली? आई बापाची नाव नाही लिहिली? तुझ्या बापाचं नाव कशाला लिहायला पाहिजे? म्हणजे काय म्हणजे? मुख्य माणसं नको का? डोळे जेवण, लेकीचं डोळे जेवण, आई बाप नको? तुझ्या बापाचं काही कौतुक सांगू नकोस. काय वाव काय तुम्हाला माझ्या आई बापाचं? कसलं काय वाव गे? मग? त्यांना बोलवलं नाही बोलवलं, आल्याशिवाय राहणार आहेत का ती? हा? कौतिक सांगते मला. तू लिह रे नाव. हा तू लिहू. काय? आई बाबा हा? लिहू. सुलबाती, नाही सगळे खोडून टाक. अशोक मामा. अहो, नाही ते नाही नाही. सांगतायत वहिनी. तुझ्या घरातल्यांची नावं मी काढून ठेवलेत. हा तुम्ही का काढून ठेवली माझ्या घरच्यांची नावं? का काढून ठेवली? हा तू लग्न करून आलीस ना, त्याच रात्री काढून ठेवली आहेत मी. सांगते म्हणजे? मला. कशाला? हे बघ, याच्यामध्ये 101च्या उपर ज्यांनी आयर दिलाय ना, त्यांचीच नावं याच्यात टाकली पाहिजे. हा बाकी ती 5 वाले 11 वाले 21 वाले त्यांना घरातच बसू दे. हा नावं लिह. ऐका ना मला जाऊ म्हणजे द्या. आजच्या दिवसासाठी तुम्ही ही वही जपून ठेवली होती तर? आयराची वही. हा हिशोब नका का चुकता करायला. कायचा हिशोब? काय काय केलंय माझ्या माहेरच्यांनी? नाही एवढंच असेल ना हो आई. काय करू नका माझं डोळे जेवण. मला करायचंय. तुला नाही करायचं मला डोळे जेवण. कॅन्सल करून टाका. Cancel करून टाका. मोठी नको तो मला कार्यक्रम शांतपणा काहीच नको. तू काय? ए, तू लिहू नको म्हणलं ना. बस, पण- तू बॅट म्हटलं मोडून ना. टाकीन अरे. तुझी. तू लिहली नाव तर. अहो, मारू नका. लिहू. काय हो जाऊ बाई? हो काय झालं? डोळे जेवण कॅन्सल कशाला करताय? विचार. हो असं कसं डोळे जेवण कॅन्सल करणार? मी आत्ताच माझ्या दादाला लाइटिंगचं आणि चंद्राचं टेंडर देऊन आले. टेंडर? अगं अख्ख्या मुंबईला लाइटिंग नाही करायची, टेंडर म्हणे. आई हे कुठून पकडून आलंय माझ्या नातल्याने, काय कळत नाही मला. त्यात माझं काही चुकलं सांग बरं. गपराय तेव्हा बघावं तेव्हा म्हातारी मला बोलत असत. रडू नको समोर याची खोटी बाई लगेच तोंड उघडते. रडू नको. यांना सांगावं तर काय? अगं थोबाड उघडशील तर ऐकू येईल ना काय वा करीती. काय झालं? यांना सांगते तर हे काही ऐकत नाही. जीव नको केलाय हो माझा. उगा गाळा काढते भरल्या घरामध्ये. रेडा कुठे? कोण रेडा? माझ्या नवऱ्याला रेडा म्हणते बाई. रेडा आहे तर रेडाच बोलणार ना. रेडाला नव्हती बायको, मशील नव्हता नवरा म्हणून गेलीये. काय तोंडे खेळायला येतोस का? ऐका ना हो. आजी अहो आजी ऐका ना, माझे मित्र खालून हाक मारतात, मला जाऊ दे ना खेळायला प्लीज. इथं बस म्हटलं ना. आजी एक मिनिट ऐका. हा. एक तर ना 1.5 महिन्यानंतर पहिली बॅटिंग मिळते ना, आज माझी पहिली बॅटिंग आहे, जाऊ दे ना मला. इथं पण 1.5 महिन्यानंतरच बॅटिंग करायला मिळते. ती नीट करा आधी.
लिहित डोळे जेवण कॅन्सल का करताय? ए कॅन्सल कोणी केलंय? तू ते काय इथं हा? तुमच्याशी बोलतेय का मी? हा? आम्ही बोलतोय ना दोघी, जावा जावा. तुमची हाऊसमौज करायला पाहिजे बाई, सांगा. आम्हाला काय वड वड पार नाक इथपर्यंत यायला पाहिजे काय कॅन्सल बिन्सल करत नाही आम्ही, आधी काढतोय गप बस इथं. जास्त लोकांना बोलवायचं नाही, 4 माणसं जवळची आहेत त्यांनाच बोलवायचंय फक्त. हा मग जवळची माणसं लिहि रे. हा. चेतूचे आई बाबा, चेतूचे भाऊ, वहिनी, लिहि. सगळी नावं खोडून टाक, हो आजी. सगळी नावं खोडून टाक. हे जवळची माणसं बोलवायची आहेत मला माहिती आहेत, पण हिच्या घरातली आहेत ना, ये 4 बिल्डिंग सोडून राहतात. खानावळ समजून नाश्त्याला जेवणाला सगळ्याला हितच असतात पडी. माझ्या आई बाबांचं खाणं काढतात या. हा. माझं माहेर जवळ आहे म्हणून जळू नका. तुमचं असतं ना तुम्ही पण तेच केलं असतं. नाही बाई, आमचं 3 फुटावर असू दे नाही तर 3 कोसावर असू दे, आमचं ठरलं होतं यायचं डोलीवर आणि जायचं आरतीवर. हा ते डॉलीने आरतीचं नाव लिहायचंय. माझी आरती काढायला लागली बाई, आता काय करावं? अगं काय हिच हे तुला काय दुसरा पोरगा भेटला नाही काय ग? हा? माझ्या पोराला पटवलंयस ती. मी नाही पटवलं, त्यांनीच मला पटवलं सांगून ठेवते. हा तुमचा पोरगा यायचा माझ्या बिल्डिंग खाली, फेऱ्या मारायचा, इटा मारायचा, वर बघू मला नका सांगू बाई, त्या ती मला पटवलं. हा, त्यांनी पटवलंय. तू कुठं चाललंय? बस ना इथं. तू सांग, तू कुठं जायचं नाही सांग. त्यांनी मला पटवलं का मी त्यांना पटवलं सांग. हा सांग तू, याला माहितीये, सांग. आता मला कळू दे, सांग. आता इथे हा खरं तर राण्यांच्या राजाने पटवलं होतं. चांगलं आहे अगं चेतू. हो खोटं बोलतोय हा. हे माहित नव्हतं मला. मी पवित्र आहे. इथं आग लावा ऐका. असं चालून कसं चाललंय? उकळतं तेल आणा, त्याच्यात हात घालते बाई. मी पवित्र काय नाटक करती, आहे. काय नाटक करती? ऐका. ओ वहिनी वहिनी, अहो माझं पूर्ण ऐकून घ्या वहिनी. सांग. हा ते सांगतोय. अहो आजी, म्हणजे राण्यांच्या राजाने यांना असं पटवून दिलं की हा. तुमचा मुलगा आहे ना, तो यांना पटायला एकदम परफेक्ट आहे असं त्यांनी पटवलं. म्हणजे त्यांनी सेटिंग लावून दिली या दोघांची, असं बोलत होतं मला. मग आधी नीट सांगायचं ना, माझं उकळतं तेल वाया गेलं असतं ना. मरती. सांगत होते आणि मला पटवलं. हा? गप गप. लिव, तू नाव लिव. हा तुला सांगते, माझ्या सुनाचं डोळ्या जेवण एकदम थाटामाटात करायचंय बाई, लई हाऊस करायची. जरा हस की गल, जरा हस. काय तोंडावर एवढी उदाशी ठेवली आहे. तुला सांगते, माझ्या डोळ्या जेवणात तर पार वांदा झाला होता बघ. का आजी, तुमच्या वजनानं चंद्र तुटला होता की पाहणा तुटला होता? काय बोलला? तुम्ही बोललात ना वांदा झाला होता म्हणून, बाकी काय नाही. दुसरं झालं होतं. यातलं कायच झालं नव्हतं. मला सगळं सांगितलंय आजी सासूने माझ्या. तुला काय माहिती? काय वांदा झालता ते. पोट बिघडलं होतं सासूबाईंचं. जंत झाली होती पोटात. काय झालं ते नाही का, खेळ असतात त्याच्यात ओळखायचं मुलगा होणार का मुलगी होणार. त्याच्यामध्ये ते पेडा ठेवतात, बर्फी ठेवतात. ह्यांनी काय केलं, दोन्ही हातांनी पेडा आणि बर्फी अशी बुचकुली भरली आणि डायरेक्ट तोंडात कोंबली. त्याच्यामुळे यांचं पोट बिघडलं होतं. एवढं आधीच काय काय झालं ग? काय नाही, मला तेव्हा गोडाचे डोळे लागले होते म्हणून दोन्ही पण पटकन खाल्ले होते. एवढं काय त्याच्यात? हा उरटपणा करायला कुणी सांगितलं होता एवढा? हा ओरटपणा म्हणजे म्हणजे आजी तेव्हा लागलेले डोळे अजून सुरूच आहेत? नाही म्हणजे काय वहिनी, आपल्या ते 15 ऑगस्टला नाही काय सोसायटीत मिठाई आणतात, तर सगळे झेंड्याकडे बघत असताना गपचूप लंपास करतात. आम्ही सीसीटीव्हीत बघितले पोरांनी. मी सांगतो ना तुम्हाला. हात तुटेल माझा. त्याला कायला मारताय? ए निखिल, ए निखिल. हो, अरे आजी. चल ना यार, चल, काय निखिल. बघायला? ऐका ना. खेळायला येतोस का? एक मिनिट. मॅच आहे रे.
पाण्या अरे येतो येतो पाण्याला उगाच घेतला रे आजी आजी 2 मिनिटं सोडा ना मला काय? एक तर तुम्हाला सांगतो माझी ना बॅटिंग गेलीच असेल हा. खाली जाऊन निदान 4 बॉल तरी टाकू द्या मला अहो, दोन माझी- नाव आहेत पटकन होतील लिहून कुठे ती वही याच्यावरली 2 नावं राहिली आहेत हा बेबी आत्या झाले पोप्या दादा झाले कुसुमताई कुसुमताई ती खोड तिचं नाव खोड ती नको तिनं मला साडी दिली ती साडीचा रंग उतरला होता उद्या बाळाचा रंग उतरला तर जायला मला बोलून दाखव ती नको काही बोलशील काही बोलशील तोंडाला आलं म्हणून तुमचा काय भरोसा आहे बोलून सुटाल नुसतं तुझ्या आईनं पॅन्टचा पीस दिला होता एका धुण्यात फाटला तुझ्या आईला पण नाही बोलायचं का कसं बोलताय हो सासूबाई बोलते तू बोलते ती चालतं का ग म्हणजे मी जाईन माझ्या माहेरी माझे आई बाप करतील माझं डोळे जेवण काय नको यांच्या हातनं मला डोळे जेवण बेस्ट आयडिया आहे वहिनी बेस्ट आयडिया आहे माहेरी जाऊन यादी बनव मी जातो बॅटिंग करायला चांगल्या चाली कळताय ना तुझ्या कायची चाल माहेरी जाऊन डोळे जेवण करणार मग सगळ्यांना सांगणार माझ्या सासूने काय बाई डोळे जेवण केले की नाही माझी नक्कल करू नका डोळे जेवण हिथच होणार माझ्या पैशानी होणार हा तुमच्या पैशाने हा. माही पैसे कोणाच्या खिशात घेणार माझ्या नवऱ्याच्याच ना तुझ्या नवऱ्याच्या खिशातले पैसे मला नको मी आहे खमकी हा खमकी म्हणजे आतापर्यंत तुमचा औषध पाण्याचा खर्च कोणी केला माझ्या नवऱ्यानेच केला का नाही तुमच्या पगार संपले मग की घरातलं येतात कोण माझ्याकडे सांभाळणार? बघायला. माझा नवरा नाही सांभाळणार. तुझा नवरा नाही काय झालं बाळाने लाथ मारली बघा आजीला ओरडू नको असं म्हणते बाळा नाही नाही काकूचं लाडकं आहे ते काकूला बोलू नका असं म्हणताय ते तुमच्या दोघींचं काय कौतुक आहे ते म्हणताय मम्माला लई त्रास देऊ नका त्रास होतोय मला पण आतल्या आत नाही नाही तो म्हणतोय बनेला क्रिकेट खेळायला जाऊ द्या माझी बॅटिंग आहे तिकडे. एक मिनिट आपण एक काम करू आपण आहे ना बाळालाच विचारू नाही का त्याला विचारू का बाळ तुला कोण पाहिजे डोळे जेवणाला नाही का हा? त्यालाच विचारू हा वही धरण लिहू अगं काय हा बाळा सुनंदा मामी पाहिजे का तुला अगं, वय, हात मारली. लिहू, लिहू, नाव लिहू. हा, तू सांग. चेतूचे आई बाबा चेतूचे आई बाबा आहेत का तुला अगं, वय, हात मारली. लिहू, लिहू. पोप्या दादा पोप्या दादा पाय का तुला हा बेटा पोप्या दादा हा? नाव नको खोड पोप्या दादा नको बया तुला रसिकाताई पाहिजे का बया लात मारली लिहू लिहू रसिकाताई तू सांग चेतूचे भाऊ वहिनी पाहिजे का बया लात मारली ओ, तुम्ही सांगा बेबी आत्या बेबी आत्या पाहिजे का पाहिजे का बया बेबी आत्या बेबी हा. ओय मा बेबी नाही नाही लात मारी नको लिहू नाव तुला श्याम दादा पाहिजे का बया लात मारली आई तुम्ही सांगा नरहरी